ओके, स्टार्ट करूया. हो चालेल. ओके, एक काल आपण प्लॅन घेतला होता, ज्यात आपण हे सगळे घेतलेत. आज तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे याच्यामध्ये, किंवा डायरेक्टली इम्पोर्ट करत असाल तर फाईल मधनं इम्पोर्ट, जी तुम्हाला फाईल पाहिजे कॅडची ती सिलेक्ट करून घ्यायची. एकच मिनिट. हे बघा, असा प्लॅन दिसेल तुम्हाला आल्यानंतर. या प्लॅनवरती आपल्याला काय करायचंय, वॉल प्रिपेअर करायच्यात आणि हे सगळं असं बनवायचंय. ठीक आहे. मी तुम्हाला स्टार्ट कसं करायचं ते सांगते. प्रोजेक्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. ओके, तर बेसिकली काय करायचं, कुठला पण तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो स्टार्ट करण्याआधी एक कॉर्नर फिक्स करायचा. या कॉर्नर पासून करताय, त्या करताय. ओके, त्यानंतर काय करायचं, इथनं घ्यायचं एक रेक्टँगल आणि या पॉइंट पासून जेवढ्या तुमच्या वॉल्स आहेत त्या लेआउट त्याचं मार्क करून घ्यायचं. ओके, लाईक दिस. ओके, म्हणजे काय होतं, आपल्याला त्याचं जे आहे डायरेक्ट पुश पुल करून आपल्याला हे करता येतं त्याच्यामध्ये. ओके, किंवा इथे टॉप करते मी, थोडस झूम करून घेते. अपोजिट कॉर्नर्स असे सिलेक्ट केले, इकडचा हा आणि तिकडचा जर तो डिरेक्टली असा घेतो. म्हणजे करताना हा घेतला आणि आता मी एंड करताना जर इकडचा कॉर्नर घेतला, लाईक दिस, तो डिरेक्टली असा जातो. झूम वरतीच तुम्ही डायरेक्टली स्क्रोल आणि शिफ्ट पण करू शकता, म्हणजे जर तुम्हाला तिथल्या तिथे झूम करायचं असेल. आणि डोअर्स साठी ओपनिंग नाही ठेवायच्या, नंतर आपल्याला करता येतं त्याच्यामध्ये मॅनेज, किंवा तुम्हाला त्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण घेऊ शकता. ओके, याने काय होतं, जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, खूप प्रॅक्टिस, तेव्हा आपली स्पीड मेंटेन होते. मग आपल्याला जास्त त्रास नाही होते करताना, फास्ट मध्ये कम्प्लीट होऊन जातं. मोस्टली सगळे वॉल कव्हर केले. हे बघा, सगळ्या वॉल्स आल्यात माझ्या. ठीक आहे, एस्केप केलं, पुश पुल, आणि जे वॉलचा आहे तो ऑब्जेक्ट घेतला तर तुमची सेपरेट होती. बट मला काय ते सगळं ऍट ए टाइमच आलं पाहिजे. मग आपण काय करायचं, परत व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू घ्यायचा आणि इरेजर घ्यायचं. आणि हे बघा, कनेक्ट जिथे जिथे होतंय ना, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इथे कनेक्ट होतीये, तर तिथे तुम्ही त्याला इरेज करू शकता. तुम्हाला जर एकत्र आणायचं असेल त्यांना, येस, म्हणजे ही वॉल याला कनेक्ट होईल. परत मिडलचं मी काय केलं, झूम करून इथला हा छोटासा पार्ट घेतला, पण तो काय होतो, कम्प्लीट जातोय. चेक करता येईल इकडनं, जिथपर्यंत तुमचे जे जे पॉइंट्स मर्ज होत आहेत ते मर्ज करून घ्यायचे. असं झालं ना, थोडस झूम करून ते जो बारीक लाईन आहे तोच पार्ट घ्यायचा, म्हणजे डबल लेन असते ना, आपण इकडनं पण घेतो. ओके,
हे असं येतं. ओके. तर आपल्याला असं करता येतं. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता पुश पुल करायचं. डायरेक्टली आपण वरती घेणार. पुश पुल कमांड आपली पी कमांड घेणार आणि जिथे जिथे तुमचं पुश पुल होतंय त्यांना वरती घेणार. मग हाईट किती आहे तुमची त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यात वरती घेणार आहे. आता या प्लॅनचं माझं MM मध्ये आहे. मला हाईट जी आहे ती 3000 द्यावी लागणार. ओके. एंटर केलं तर माझ्या या वॉल्स अशा आल्या. ओके. हे बघ. आता उरलेलं पण मी काय करतेय, उरलेलं पण मी पुश पुल करून घेतेय. त्यांना तुम्हाला एकत्र द्यायचं तर तुम्ही एकत्र पण देऊ शकता किंवा डायरेक्टली याचा जो आहे तो मी असा रेफरन्स पॉईंट घेऊ शकते. माझ्या सगळ्या वॉल्स आल्या आहेत. कंट्रोल A करून मी काय करणार, त्याला मेक अ ग्रुप. ओके. ओके. आता माझा ग्रुप बनलाय. आपण खाली फ्लोर नाही दाखवला, तुम्ही खाली फ्लोर पण दाखवू शकता. तुम्ही तसं पण करू शकता. आता काय, हा प्लॅन मला वरती पाहिजे किंवा हा जो ऑटोकॅडचा प्लॅन आहे, मी याला डबल क्लिक केलं आणि फक्त ऑटोकॅड प्लॅनवर क्लिक केलं. कंट्रोल प्रेस करून त्याची मी एक कॉपी साईडला बनवून घेतली. ते कशासाठी, सेकंड फ्लोर साठी. हा सेकंड फ्लोर साठी पण. आणि आपल्याला काय करता येतं माहिती का त्याच्यात, आता मला याच्यात काय करायचंय, फ्लोर काढायचा आहे ना, तो किती फ्लोर द्यावा लागेल हे पण मला इथनच अंदाजे कळेल. हा कॉर्नर आणि हा कॉर्नर जॉईन केला की ऑटोमॅटिकली माझा जॉईन होतो. आणि मला त्याला थिकनेस देता येते. मग तुम्ही थिकनेस त्याची देऊ शकता. समजा मी 100 mm चा एक फ्लोर ड्रॉ केला तिथे, तर हा असा येतो. याला डबल क्लिक केलं मी याच्यामध्ये आणि मी एक ग्रुप केला. म्हणजे फ्लोरचा मी वेगळा ग्रुप केला आणि याचा वेगळा केला. सेम फ्लोरला मी सिलेक्ट केलं, मूव्ह केलं आणि या कॉर्नरला लावून दिलं तर त्याच्या खाली त्याचा फ्लोर पण आला आहे बघा. आला लाईक दिस. आता त्याच्यामध्ये तुम्हाला इथे डोअर्स किंवा विंडोज दाखवायच्या. सील हाईट, हेड हाईट आपल्याला त्याच्या माहिती असल्या पाहिजे. सील हाईट म्हणजे काय, हा जो फ्लोर आहे या लेवलपासून विंडोची जी बॉटम हाईट असते त्याला आपण सील हाईट म्हणतो. ठीक आहे. हा जो फ्लोर आहे तिथपासून विंडो जे टॉप असते त्याला हेड हाईट म्हणतो. हा, लिंटेल लेवल म्हणतो इन शॉर्ट. आणि शक्यतो विंडोची जी हाईट आहे म्हणजे वरची जी हेड हाईट आहे तीच आपल्या दरवाजेची पण असते. म्हणजे जनरली आपण 2.1 पासून खाली विंडो देतो. ठीक आहे. म्हणजे जेवढी त्याची हाईट असेल त्याच्या अकॉर्डिंगली ते येतं. किंवा मग खालून सील हाईट फिक्स करतो, 0.9 to 1 मीटर पर्यंत सील हाईट घेतो. आता रिक्वायरमेंट चेंज होत आहेत. म्हणजे जसं एलिव्हेशन पॉइंटला दिसेल त्या व्ह्यूनी घेतात, पण हे बेसिक आहे. स्पेशली जे एलिव्हेट हे आहेत व्हेंटिलेशन्स आहेत ते आपण खूप जास्त हाईटला घेतो, टॉयलेट्स बाथरूमचे. ओके. म्हणजे जिथे आपला डोअर संपतो तिथे आपलं व्हेंटिलेटर सुरू होतं. म्हणजे नॉर्मली ह्युमन हाईटच्या थोडंसं वरती घेतो आपण, जर आपल्याकडे तशी अरेंजमेंट असेल तर. काही काही ठिकाणी अरेंजमेंट तशी नसते. म्हणजे सुटेबल कसं असतं, काही पब्लिक टॉयलेट असतात मग त्यांच्याकडे तेवढी हाईट नाही घेत ते, तर मग आपल्याला कधी कधी ते खाली पण असतात. ओके. तर आपल्याला ते तेवढा अंदाजा घेऊन आपल्याला त्यामध्ये द्यायचे. तर आपण काल एक कमांड शिकली आहे टेप नावाची. मग टेप कमांड घ्यायची आणि इथनं जे आहे या लाईनला पॅरलल पाहिजे ना आपल्याला. मग किती पाहिजे, मला 900 mm चं पाहिजे. 900 mm एंटर. त्यानंतर तुम्हाला विंडो तिथनं वरती पाहिजे. ओके. तर तुम्ही तिथनं वरती त्याच लाईनला घेऊन रेफरन्स घेऊ शकता. समजा विंडो हाईट मला 1.2 ठेवायची, मग मला 1200 mm मी इथे टाकले, एंटर केले. इकडनं तुम्हाला विंडो किती पाहिजे ते तुम्ही इकडनं टाकू शकतात. म्हणजे एक रेफरन्स लाईन घेतली फक्त मी. इथनं मला एक 1.2 म्हणजे 1200 mm ची विंडो पाहिजे. तुम्ही मार्क करून घेतलं, आलं. सेम मी आता काय केलं, इथे जे आहे ते रेक्टँगल घेतलं आणि इथे एक विंडो ड्रॉ केली. ती विंडो अशी आली. ठीक आहे. त्याच याने मला काय करायचं, ऑफसेट टाकायचं त्याच्यामध्ये. मी त्यालाच एक ऑफसेट घेतलं आणि एक छोटंसं बाहेरून ऑफसेट काढलं फक्त, लाईक दिस. ठीक आहे. आता काम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे सिलेक्ट करून डिलीट करायचं. तुम्ही असं अपोजिटला सिलेक्ट करून डिलीट केलं की तुमचं ते कट होतं. मग हे पुश पुल नावाची कमांड आहे. जे तुम्हाला ओपन करायचं त्याला सिलेक्ट करायचं आणि ही विंडो वॉल आहे ना
तिच्या या सेकंड पॉइंटच्या तिथे क्लिक करायचं. एक मिनिट. पुश पुल. एक मिस्टेक झाली त्यात. जर आपण एखादा ग्रुप केला असेल एलिमेंट, ओके, तर तो ग्रुप ओपन करून मग त्यात ड्रॉ करायचं. हा, तर काय होतं, मेंटेन राहतं ते, बाकी काही नाही. मग ओपन करताना त्याच्या ग्रुपला तो गेला. 900 म्हणजे घेतलं मी, एंटर. 1200. फेसिंग अशी ओपन होते त्याची. परत एकदा करून दाखवते. पुश पुल कमांड घ्यायची, फेस सिलेक्ट करायचा आणि याचा जो सेकंड वाला एज आहे ना, ऑन एज, तिथे क्लिक करायचं. मग ते ओपन होतं असं. ओके, आलं लक्षात? त्यानंतर परत तुम्ही काय करू शकता, याला सिलेक्ट करून डिलीट. तर हे बघा, हे असं दिसेल. सेम तुम्हाला आता तेच तिकडेच कॉपी करायचं तर तुम्ही ते पण घेऊ शकतात. इथेच आपण मार्किंग केलेली आहे, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही घेऊ शकता. पण आपल्या इकडे बाथरूम दाखवलं नाही, इकडे काहीतरी दाखवलं एवढं छोटंसं, ठीक आहे. तर तसं तुम्हाला त्यात दाखवता येतं. आता इथे मी ओपनिंग दाखवली ऑलरेडी. मग आपल्या इथे डोअर्स किंवा विंडोज दाखवायचे असेल, मी डोअरचं पण इथेच दाखवून देते तुम्हाला. या बॉटम पासून आपला डोअर सुरू होतो. मग मी काय करणार, एक रेक्टँगल घेणार किंवा एक मी काय करते, आधी एक मार्क करून घेते. त्यालाच पॅरलल एक रॅन्डम मी काढलंय इथे, मला डोअर दाखवायचा आहे. मग इथपासूनच मी काय करणार, ऑफसेट लाईन टाकणार. मग डोअर जनरली तुमचा 1.1चा किंवा तुम्ही असं दाखवू शकता, तुमची जेवढी पण लेंथचा तुम्हाला डोअर दाखवायचा तिकडे. मला 1.2चा दाखवायचा आहे, मी 2चा दाखवलं. सॉरी, 1.2 याच्यात नाहीये ना, 1200 mm घ्यावं लागेल. टेप 1000. ओके, ही माझी डोअरचं झालं. त्यानंतर आपण इथे रेक्टँगल घेतला. आता मला हाईट घ्यायची गरज नाही, कारण माझा ऑलरेडी मार्क आहे तिथे. हा माझा झाला. परत मी त्याला ऑफसेट टाकला, कारण आपल्याला ऑफसेट टाकावं लागतं. त्याची जी काय म्हणतो आपण त्याला, फ्रेम, डोअर फ्रेम. हा, फ्रेम जी आहे ती बनवायची आहे मला. तर मी ती फ्रेम आहे ती अशी थोडी बाहेरच्या साईडनी बनवते, किंवा आतल्या साईडनी तुम्हाला बनवायची तर तशी बनवा. फक्त ती अटॅच करताना जी आहे, फ्लोअरला 0.100 mm ची बनवावं लागेल. अशा टाईपची तुम्ही बनवली. बट आता काय होतं, जनरली खालून जी आहे ती आपण फ्लोअरला मर्ज करून घेतो. ही वाला पार्ट, हा वाला पार्ट आपण काय करतो, फ्लोअरला मर्ज करतो, कारण फ्लोरिंग मध्ये वगैरे तो कव्हर होऊन जातो मग आपला. मग आपल्याला ते गरज नाही पडत. लाईक दिस. आलं माझं. त्यानंतर तुम्हाला परत त्याच्यात पुश पुल करायचंय. सेम पुश पुल, फेस सिलेक्ट करायचा आणि इथे जायचं आणि कट करायचं. आता हे जे काढलेत आपण, चौकट केले त्यांना, तुम्हाला हवं तर तुम्ही यांना बाहेर पण काढू शकता. पुश पुल केलं, थोडंसं बाहेर काढलं, लाईक दिस. आता याचे तर बाहेर नाही काढू शकत आपण, पण तरी हवा असेल तर तुम्ही असं दाखवू शकता. मग डोअर तर इथला आपला रेग्युलर फ्लोअरला अटॅच होणार आहे. काय केलं, पुश पुल केलं. आता माझा हा पण वेगळा ग्रुप आहे ना फ्लोअरचा. तुम्हाला आठवत, आपण ग्रुपमध्ये ग्रुप बनवले त्या फ्लोअरला. देन पुश पुल केलं मी आणि थोडासा पुढे घेतला, या लेवलला घेतला, ते आपलं मॅनेज झालं त्याच्यामध्ये. तर तसं तुमचं दिसेल. एडिट होत आहे ना. मग हा तुमचा डोअर्स आणि हा तुमचा विंडो दिसेल. आता इथल्या इथे तुम्हाला डोअर विंडो याच्यामध्येच प्रिपेअर करायचे असतील, तुम्ही याच्यामध्ये पण प्रिपेअर करू शकता. किंवा आपल्याला रेडीमेड जे आहेत, 3D वेअरहाऊस नावाचे ऑप्शन आहे, एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे सगळंच मिळेल.
त्याच्यावरती पण तुम्ही ओके. करू शकता. मी एक बेसिक तुम्हाला कसं बनवायचं सांगते. मॅडम मला त्यातली एखादी वॉलची हाईट कमी करायची असेल तर काय करावं लागेल? पुश पुल. हं. आता बघा, एवढं झालं. आता ओपन केला ना आपण तो ग्रुप. आता ही वॉल आहे, मला इथूनच कमी करायची. तर तुम्ही काय करणार, लाईन कमांड घेऊन आधी तिला सेपरेट बनवून घेणार. ओके. ओके. ग्रुपमध्ये जावं लागेल. पुश पुल आणि मग तुम्हाला किती हाईटनी कमी करायची तेवढी हाईटनी कमी करायची. ठीक आहे. ठीक आहे, तसं येणार. आता मी काय केलं, इथे एक फेस घेतला याचा डोअरचा. आता मी याला डेव्हलप करते. त्या फेसला मी काय केलं, थोडीशी थिकनेस दिली, लाईक दिस. ओके. त्यानंतर आता मला डोअरचे डिझाईन्स ओके. बनवायचे ना त्याच्यावरती. तर मी काय केलं, याला एक आधी असं ऑफसेट लाईन घेतली. पॅनल्स मध्ये पण तुम्ही बनवू शकता. एक रेक्टँगल घेतला, सिलेक्ट केला, कंट्रोल, ठीक आहे. आणि तुम्हाला तो पॅनल इथे दाखवायचा ना डोअरचा. हे हँडल जे आहे ते तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही दाखवू पण शकता. आता मी जस्ट सिंपल गोल दाखवलाय. पुश पुल करून याला थोडंसं बाहेर घेतलंय. हे वुडनचंच ठेवलंय मी. हे पॅनल मी थोडेसे आत ढकलतीये. ओके. ठीक आहे. हे बघा, माझा डोर रेडी ओके. झाला. मग तुम्हाला त्याचा जो पण कलर द्यावासा वाटला तो कलर द्या त्यात. कलरला फक्त आपल्याला कसं झूम थोडंसं वापरता आलं पाहिजे. तुम्हाला डिटेलमध्ये ते झूम देता येतं त्याच. यात मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हाला घराचे जे व्हिडिओ आहेत ना, स्लो मोशन मध्ये बघायचे आणि सोबत सोबत प्रॅक्टिस करून बघायची त्यांची पण. सेम वूडचं जर दाखवायचं असेल तुम्ही तर, किंवा दुसऱ्या वूडचं पण दाखवू शकता. आता हा माझा वूडचा आहे, पॅनल बनवलाय आपण. याला मला आपल्याला स्टीलचं किंवा याचं द्यावं लागेल, मेटलमध्ये. हा पूर्ण बनला. आपण काय करणार, याला ट्रिपल सिलेक्ट करून मेक अ ग्रुप. ओके. मग परत त्याला काय करायचं, मूव्ह. तुम्ही त्याला कॉपी पण करू शकता मल्टिपल प्लेसेस साठी. मग तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही ते पेस्ट करा. आणि त्याला परत आता शिफ्ट करावं लागेल ना आपल्याला, ते तिकडे झालंय फार. हे बघा, परफेक्ट बसलाय. थोडासा आत जातोय तो अजून. पॉइंटला कनेक्ट करायचं, दॅट्स इट. आता तुम्हाला वाटलं थोडंसं ओपन दाखवावा तो, तर आपण सिलेक्ट करून त्याला रोटेटचं ऑप्शन घेऊ शकतो. ओके. हे बघा, आलं आलं लक्षात. सेम ॲज इट इज तुम्हाला विंडो पण प्रिपेअर करायच्या. इथे विंडोला 4 ग्लास किंवा सिम्पली ग्लास विंडो. मग ग्लासचं आपल्याकडे मटेरियल इथे पण आहे. ग्लासचं मटेरियल इथे, ग्लास आणि मिररचं. फक्त क्लिक केलं. आता मी काय करते, सिंपल एक फेस दाखवते करून. चालेल.
Yes, yes. No, I just take the class. I don't remember the exam. Okay. 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 15 minutes of responders. ओके, हे बघा याने घेतला, सिलेक्ट केला मी, त्याला ग्लास म्हटलं आणि मटेरियल ग्लासचं टाकलं, तर ते तुम्हाला असं दिसेल. ओके. तुम्हाला वाटलं त्याला थिकनेस द्यावी, कारण थिकनेस दिले की विरेमध्ये थोडा इफेक्ट चांगला होतो त्याचा. ते तुम्हाला असं दाखवतात. तुम्ही याला उडन किंवा तुम्ही याला असं नेट वगैरे असं काही दाखवू शकता बाहेरच्या साईडने. मग तुम्हाला डोअर्स विंडोजचं असं डिझाईन दाखवता येईल. तर आजच्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट म्हणजे वॉल आणि हे एवढं डोअर विंडो वगैरे प्रिपेअर करायला शिका. चालेल? ठीक आहे. हो, चालेल.